आज आपण एक नाही तर 4 भाज्यांची रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बरेचदा घरामध्ये भाजीपाला नसतो, संपलेला असतो किंवा भाजी कशाची करायची हे सुचत नाही. तर अशा वेळेस तुम्ही या 4 प्रकारच्या भाज्यांपैकी कुठलीही एक भाजी नक्कीच करू शकता. इथे दाखवलेल्या 4ही भाज्यांची चव ही एकमेकांपासून अतिशय वेगळी आहे. यामधल्या 2 भाज्या तर एवढ्या जबरदस्त होतात की चिकन मटनला सुद्धा फेल पाडतात. या 4ही भाज्यांची रेसिपी जर तुम्ही पूर्ण बघितली तर घरातला भाजीपाला संपायची अजिबात वाट बघणार नाही. या उलट या 4 भाज्यांपैकी एक भाजी तुम्ही आज नक्कीच करणार. या भाज्या तर तुम्हाला आवडणारच आहे, त्यामुळे तुम्ही आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आधी आपण वाटण बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी कढईमध्ये अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकलेलं आहे. मंद आचेवरती सुकं खोबरं आपल्याला रंग बदलेपर्यंत म्हणजेच थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे खोबऱ्याचा रंग बदललेला आहे. यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत. कांदा टाकल्यानंतर एक पळी तेल सुद्धा यामध्ये टाकायचं आहे. वाटण बनवण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. कांदा जवळपास 1 मिनिटभर आपल्याला मध्यम आचेवरती परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो सुद्धा टाकणार आहोत. एक मध्यम आकाराचा टोमॅटो जाडसर कापून घेतलेला आहे. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे टोमॅटोला पाणी सुटते आणि टोमॅटो लवकर शिजते. कमी ते मध्यम आचेवरती टोमॅटो आणि कांदा छान शिजवून किंवा भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो मस्त मऊ झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे साहित्य सर्व थंड करून घ्यायचं आहे. सुकं खोबरं, कांदा, टोमॅटो पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. जवळपास 1 मुठ्ठी भरून कोथिंबीर मी यामध्ये टाकलेली आहे. आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि गरजेनुसार थोडंसं पाणी टाकून याला बारीक असं वाटून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून इथे मी वाटण बनवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. कोथिंबीरमुळे वाटणाला रंग सुद्धा मस्त आलेला आहे. वाटण थोड्या वेळ बाजूला ठेवून घेऊ आणि एका भांड्यामध्ये 3 मोठे चमचे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. इथे मी 2 ते 3 व्यक्तींसाठी पुरेल असं भाजीचं प्रमाण सांगितलेलं आहे. 3 चमचे बेसन पीठ घेऊन झालेलं आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं. अगदी थोडासा गरम मसाला टाकायचा. रंग छान येण्यासाठी पाव चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची. अगदी चिमूटभर हळद टाकायची. थोडंसं जिरे पावडर टाकायचं आणि 1 पळी तेल टाकायचं. तेल टाकताना कमी न टाकता थोडंसं शिल्लक टाकलं तरी चालेल, पण कमी नाही टाकायचं. तेल आणि मसाले बेसन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. तेल आणि मसाले एकत्र करून झाल्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आणि बेसन पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. इथे बेसन पीठ आपल्याला घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे पाणी अगदी जपून टाकायचं, कारण पाणी थोडं देखील जास्त झालं तर हे पातळ होऊ शकते. जवळपास पोहे खाण्याचे 4 ते 5 चमचे मला इथे पाणी लागलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असं मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. थोडक्यात काय तर आपल्याला जेवढं जास्त घट्ट भिजवता येणार तेवढंच घट्ट आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे. याचं टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता. आता याचा छानसा गोळा बनवून घ्यायचा आणि कमीत कमी 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून याला मुरवत ठेवायचं. तुम्हाला हवं असेल तर वाटण बनवायच्या आधी तुम्ही बेसन पीठ भिजवून घेऊ शकता, जेणेकरून ते जास्त वेळ मुरवल्या जाणार. 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता बेसन पीठ आधीपेक्षा जरा जास्त घट्ट झालेलं आहे. याला थोडंसं मळून घ्यायचं आणि तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये, हव्या त्या आकारामध्ये याला तोडून घ्यायचं. याला आकार देताना आबडधोबड आकार द्यायचा. खूप जास्त मळून किंवा गोल गरगरीत किंवा छान रोल असा बनवायचा नाही. रफली असं तोडून घ्यायचं. इथे मी थोडेसे मोठ्याच आकाराचे ठेवलेले आहेत. तुम्ही याच्यापेक्षा छोटे आकार सुद्धा याला देऊ शकता. इथे सर्व मी तोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. कढईमध्ये 5 पळी तेल मी गरम करून घेतलेलं आहे. तेल खूप जास्त सुद्धा गरम नाही. तर यामध्ये बेसन पिठाचे सर्व तुकडे टाकायचे. सुरुवातीला मिनिटभर तरी आपल्याला मंद आचेवरती हे गोळे तळून घ्यायचे आहेत. वरच्या बाजूने थोडेसे तळल्यानंतर गॅस मंद ते मध्यम करायचा आणि त्याच आचेवरती पूर्ण आतपर्यंत तळेपर्यंत किंवा शिजेपर्यंत तळून घ्यायचं आहे. शेवटचे 15 ते 20 सेकंद चमच्याने छान हलवून याला सर्व बाजूने एकसारखं असं तळून घ्यायचं. इथे तळून झालेलं आहे. आता मी याला काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत असे तळल्या गेलेले आहेत. तळणीच्या या तेलामध्येच आपण भाजी करणार आहोत, तर यापैकी थोडंसं तेल मी काढून घेतलेलं आहे. तेल थोडंसं थंड झाल्यानंतर यामध्ये खडे मसाले टाकायचे. लवंग, मिरे, जावित्री, स्टारफूल, दालचिनी, तमालपत्र, हिरवी वेलची, मसाला वेलची यासारखे खडे मसाले मी यामध्ये टाकलेले आहेत. नंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं, 1 चमचा आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट यामध्ये टाकायची आहे.
मंद आचेवरती आलं लसूणची पेस्ट परतून झालेली आहे। यामध्ये मसाल्याच्या डब्यामधला 1 छोटा चमचा जिरे पावडर टाकायची, 1.5 चमचा मटन मसाला टाकायचा, अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर टाकायची, ही तिखट नसते। नंतर 1 चमचा धने पावडर टाकायचं आणि मंद आचेवरती सर्व मसाले तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत किंवा परतून घ्यायचे आहेत। यामध्ये हिंग टाकायची राहिली तर पाव चमचा हिंग सुद्धा टाकून घ्यायचं आणि तेलावरती परतून घ्यायची। मसाले परतून झाल्यानंतर बनवून घेतलेलं सर्व वाटण यामध्ये टाकायचं आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। मोठ्या आचेवरती वाटण लगेच तेल सोडतं, पण मोठ्या आचेवरती वाटण परतत असताना जळणार नाही याची काळजी घ्यावी लागते। वाटणाने मस्त तेल सोडलेलं आहे। आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं। या स्टेजला पाणी टाकत असताना थोडंसं कमीच टाकायचं। पाणी आणि वाटण छान एकत्र करून घेतलेलं आहे। आता गॅस मोठा करायचा आणि एकसारखं हलवत राहून वाटणाने तेल सोडेपर्यंत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता वाटणाने मस्त तेल सोडलेलं आहे। पाणी टाकल्यामुळे मसाले सुद्धा मस्त फुललेले आहेत। आता आपल्याला रस्सा बनवायचा असल्यामुळे यामध्ये 2.5 ग्लास एवढं मी पाणी टाकलेलं आहे। इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तर्री छान येते आणि रस्स्याला उकळी सुद्धा लगेच येते। तुम्ही बघू शकता रस्सा आता पातळ दिसत आहे, पण तो भाजी शिजल्यानंतर घट्ट होतो। आता यामध्ये आपण तळून घेतलेले बेसन पिठाचे तुकडे टाकायचे आणि लगेच गॅस मंद करायचा आणि झाकण ठेवून मंद आचेवरती रस्सा घट्ट होईपर्यंत आणि तळलेलं बेसन पीठ छान मऊसूत शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जवळपास 12 ते 15 मिनिटांमध्ये ही भाजी शिजून होते। जवळपास 15 मिनिट झाले मी भाजी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला तर्री सुद्धा खूप अप्रतिम आलेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये छान एकत्र करून घ्यायची। इथे आपली चिकन मटनच्या चवीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता रस्सा मस्त घट्टसर झालेला आहे। वाटणामध्ये कोथिंबीर टाकलेली असल्यामुळे भाजीला रस्स्याला रंग सुद्धा खूप अप्रतिम आलेला आहे आणि तर्री सुद्धा मस्त आलेली आहे। ही भाजी बघून तुम्हाला नक्की कुठल्या भाजीची आठवण आली हे मला न विसरता कमेंट करून सांगा। ही भाजी तुम्ही चपाती बरोबर तर खाऊ शकता, पण जास्त चविष्ट लागते ती ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा बाजरीच्या भाकरी सोबत, आणि हो भाताबरोबर तर खूपच जास्त चमचमीत लागते। मग काय, आजच ही भाजी तुमच्या घरी करून बघा, तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। आणि हो, दिवाळी सुद्धा जवळच आलेली आहे, त्यासाठी दिवाळी फराळाच्या रेसिपीज अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी तेलाचा वापर करून कशा बनवायच्या याच्या रेसिपी सुद्धा मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केलेलं असल्यामुळे दिवाळी फराळाच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळणार आणि तुमचा फराळ सुद्धा अगदी चविष्ट। भाजी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं लागणारं साहित्य म्हणजे तूर डाळ। तर इथे मी 1 वाटी तूर डाळ 3 ते 4 तास छान भिजवून घेतलेली आहे। तूर डाळ पूर्ण भिजल्यानंतर एका गाळणीमध्ये काढून त्यामधलं सर्व पाणी नितळून घेतलेलं आहे। नितळून घेतलेली तूर डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे। यामध्ये टाकूयात 2 हिरव्या मिरच्या, थोड्याशा लसूणच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं। झाकण लावून मिक्सरला याला वाटून घ्यायचं आहे। वाटत असताना खूप जास्त बारीक वाटायचं नाही, थोडंसं दाणे दाणे यामध्ये राहायला हवे। तूर डाळ मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे। तूर डाळ वाटत असताना यामध्ये जरा देखील आपल्याला पाणी वापरायचं नाही। तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर थोडंसं दाणेदार आहे। वाटून घेतलेली तूर डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि थोड्या वेळाला बाजूला ठेवायचं। नंतर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर आधी स्वच्छ धुवून थोडीशी सुकवून घेतलेली आहे। मध्यम आकाराची प्लेट भरून मी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त सुद्धा घेऊ शकता। आता आपण कोथिंबीर चिरून घेणार आहोत। चिरताना खूप जास्त सुद्धा बारीक चिरायची नाही, तर थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। इथे कोथिंबीर पूर्ण चिरून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक सुद्धा चिरलेली नाही। चिरून घेतलेली कोथिंबीर आपण तूर डाळीच्या वाटणामध्ये टाकून घेणार आहोत। कोथिंबीर टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। नंतर अगदी चिमूटभर हिंग टाकायची आणि 1 छोटा पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे। सर्व टाकून झाल्यानंतर कोथिंबीर आणि सर्व मसाले आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत। तर इथे मी एकत्र करून घेतलेला आहे। इथे फक्त एक काळजी घ्यायची की तूर डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायच्या आधी त्यामधलं सर्व पाणी नितळून घ्यायचं। इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता लिंबाच्या आकाराचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला आकार देऊन द्यायचा। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल आकार सुद्धा देऊ शकता किंवा याला चौकोनी आकार सुद्धा देऊ शकता।
इथे आपले कोफ्ते किंवा मुटके तयार झालेले आहेत. तर परत एक तुम्हाला मी बनवून दाखवते. याच पद्धतीनं सर्व कोफ्ते किंवा मुटके आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. नंतर इथे मी इडली भांडं घेतलेलं आहे. याला हलकंसं तेल लावून घ्यायचं. तेल लावून झाल्यानंतर बनवून घेतलेले कोफ्ते आपल्याला यामध्ये ठेवायचे आहेत. 1 वाटी तूर डाळीमध्ये माझे 12 कोफ्ते बनवून झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला इडली भांड्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं होतं. यामध्ये बनवून घेतलेले सर्व कोफ्ते ठेवून घेणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून इडली वाफवतं तसंच 10 ते 15 मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे. कोफ्ते वाफवून होत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. तर गॅसवरती मी अशा प्रकारची जाळी ठेवलेली आहे. या जाळीवरती एक मध्यम आकाराचा कांदा 4 भागात कापून ठेवायचा आहे. नंतर एक सुक्या खोबऱ्याचा मोठा तुकडा सुद्धा यावरती ठेवायचा आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती याला छान भाजून घ्यायचं आहे. याला चांगला काळपट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं, जेणेकरून भाजीची चव तर वाढते आणि भाजीला रंग सुद्धा छान येतो. कांद्यापेक्षा सुकं खोबरं हे लवकर भाजलं जातं. तुम्ही बघू शकता सुक्या खोबऱ्याला मस्त रंग आलेला आहे आणि ते पेट सुद्धा घेतं. त्यामुळे याची काळजी घ्यायची की ते जास्त करपायला सुद्धा नको. सुकं खोबरं भाजून झालेलं आहे आणि याला मी काढून सुद्धा घेतलेला आहे. कांदा सुद्धा मस्त भाजून झालेला आहे. थंड झाल्यानंतर कांद्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. भाजून घेतलेलं सुकं खोबरं सुद्धा थंड झाल्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या टाकायच्या, अर्धा चमचा जिरे टाकायचं आणि 2 तुकडे आल्याचे टाकायचे. झाकण लावून सुरुवातीला पाणी न टाकता मिक्सर ऑन ऑफ करून आपल्याला याला एकसारखं वाटून घ्यायचं आहे. मिक्सर चालू बंद करून मी याला वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता हे बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे. वाटण एकसारखं बारीक होण्यासाठी यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकता. परत झाकण लावून याला शक्य तितकं बारीक करून घ्यायचं. पाणी टाकून मी वाटण बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं याला मी वाटून घेतलेलं आहे. कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं असल्यामुळे वाटणारा रंग सुद्धा मस्त काळा आलेला आहे. आता आपण रस्सा करणार आहोत. तर त्यासाठी 3 मोठे चमचे किंवा 3 पळी तेल आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. तेल बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं. जिरे छान फुलल्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची आणि बनवून घेतलेलं सर्व वाटण यामध्ये टाकायचं. वाटण आपल्याला मोठ्या आचेवरती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे वाटणाने मस्त तेल सोडलेलं आहे. यामध्ये आता आपण पावडर मसाले टाकून घेऊ. पण पावडर मसाले टाकायच्या आधी गॅस आपल्याला मंद करायचा आहे. सुरुवातीला अर्धा चमचा हळद टाकायची, पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा मटन मसाला, 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. टाकलेले सर्व सुके मसाले मंद आचेवरती तेलावरती परतून घ्यायचे. मंद आचेवरती पावडर मसाले, सुके मसाले छान परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. सुरुवातीला मी जवळपास अर्धा ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. पाणी मसाल्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आणि गॅस मोठा करून मोठ्या आचेवरती मस्त तेल सोडेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता वाटणाने मस्त तेल सोडलेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. तर इथे मी जवळपास 2 ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. पाणी टाकून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. इथे तुम्हाला रस्सा किती हवा त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. या रस्स्याला आता उकळी काढून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला आपले कोफ्ते किंवा मुटके सुद्धा मस्त वाफवून झालेले आहेत. तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवते. तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत झालेले आहेत, एकदम सॉफ्ट आणि मऊ झालेले आहेत. हे मुटके तुम्ही तेल आणि मीठ घेऊन असे सुद्धा खाऊ शकता. खूप चटपटीत लागतात. इथे रस्स्याला सुद्धा मस्त उकळी आलेली आहे. चमच्याने एकदा याला छान ढवळून घ्यायचं आणि गॅस आपल्याला मंद करायचा आहे. या रस्स्यामध्ये आपण आता मुटके सोडून घेणार आहोत. तुम्हाला यामध्ये किती टाकायचे आहेत त्यानुसार तुम्ही टाकू शकता. मी 12 मुटके बनवले होते, त्यापैकी 8 मुटके रस्स्यामध्ये टाकलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. हलकंसं ढवळून यावरती झाकण ठेवायचं. झाकण फक्त अर्धवट ठेवायचं आणि मंद ते मध्यम आचेवरती रस्स्यामध्ये याला शिजवून घ्यायचं आहे. मुटके छान मऊसूत होईपर्यंत रस्स्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत. इथे आपली भाजी तयार आहे. यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि भाजीमध्ये छान एकत्र करून घ्यायची. तुम्हाला इथे भाजीचा रस्सा किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार तुम्ही मुटके रस्स्यामध्ये शिजवून घेऊ शकता. तुम्हाला रस्सा अजून थोडासा पातळ हवा असेल तर थोड्या वेळ कमी शिजवायचं किंवा यापेक्षा सुद्धा जास्त घट्ट हवा असेल तर थोडंसं जास्त शिजवायचं. इथे तुम्ही भाजीचा रस्सा बघू शकता, थोडासा पातळच ठेवलेला आहे
आणि भाजीला तर्री सुद्धा खूप सुंदर आलेली आहे आणि भाजी खूप जास्त चमचमीत सुद्धा दिसत आहे. भाजी फक्त चमचमीत दिसत नाही आहे तर चवीला सुद्धा खूप अप्रतिम झालेली आहे. कोणताही भाजीपाला न वापरता फक्त 1 वाटी तूर डाळीमध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे आणि खूप जास्त चमचमीत होते. ही भाजी तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सुद्धा सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपी सोबत. गट्टूची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण गट्टू बनवून घेऊ. तर त्यासाठी इथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 3 ते 4 जणांना पुरेल असं या भाजीचं प्रमाण इथे मी सांगितलेलं आहे. 1.5 वाटी बेसन पिठामध्ये चवीनुसार किंवा अर्धा चमचा मीठ टाकायचं, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा ओवा, 1 चमचा कसुरी मेथी या पद्धतीने बोटांनी चोळून टाकायची आहे. नंतर अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हिंग टाकायची, अर्धा चमचा मिरची पावडर टाकायचं, ही आवडीनुसार कमी जास्त करायची. नंतर पाव चमचा हळद टाकायची आणि अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये सोडा टाकायचा आहे. चिमूटभर सोडा टाकल्यामुळे गट्टे मस्त सॉफ्ट आणि मऊ बनतात. पण चिमूटभर पेक्षा सुद्धा सोडा आपल्याला यामध्ये जास्त वापरायचा नाही आहे. नंतर थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि 3 चमचे यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. दही घेताना ताजं आणि आंबट नसलेलं दही आपल्याला इथे वापरायचं आहे. रवीने एकजीव केलेलं दही आपल्याला इथे टाकायचं आहे. नंतर 1 पळी किंवा 1 मोठा चमचा यामध्ये तेल टाकायचं. बेसन पिठामध्ये सर्व मसाले आपण टाकून घेतलेले आहेत. आता हे मसाले बेसन पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा मऊ असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. बेसन पीठ भिजवताना हाताला चिकटतं, त्यामुळे अगदी थोडं थोडं करून पाणी टाकायचं. पोळी किंवा चपाती बनवायला आपण जी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडीशी घट्टसरच आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे. इथे ही कणिक आपली भिजवून झालेली आहे. यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि तेलावरती परत एकदा याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. इथे गट्टू बनवण्यासाठी आपली कणिक भिजवून झालेली आहे. आता या पिठाचे आपल्याला 3 भाग करून घ्यायचे. नंतर 1 भाग दोन्ही हाताच्या मध्ये मळून घ्यायचं आणि याला गट्टूचा आकार आपल्याला द्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं याप्रमाणे आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे. रोल बनवत असताना तुमच्या हाताला बेसन पीठ चिकटत असेल तर तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता. इथे गट्टूचा रोल बनवून झालेला आहे. तुम्ही याची जाडी बघू शकता. याच पद्धतीने उरलेले 2 रोल सुद्धा आपण तयार करून घेऊ. इथे मी गट्टूचे सर्व रोल बनवून घेतलेले आहेत. अगदी एकसारखे असे हे रोल बनवून तयार झालेले आहेत. खूप जास्त जाड सुद्धा आपल्याला याला बनवायचं नाही आहे. बनवलेले रोल आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत. त्यासाठी कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये रोल टाकायचे आहेत. सर्व रोल यामध्ये टाकून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून घेऊ आणि मोठ्या आचेवरती याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गट्टू शिजवण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर थोडा जास्तच करावा लागेल, कारण आपण हे मोठ्या आचेवरती शिजवून घेणार आहोत. 8 ते 10 मिनिटांमध्ये गट्टे आपले शिजून होतात. गट्टू शिजून होत आहेत तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा 4 भागांमध्ये चिरून टाकलेला आहे. नंतर 1 छोटंसं टोमॅटो चिरून टाकायचं. नंतर 1 वाटी फेटून घेतलेलं दही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. दही घेताना अजिबात आंबट नसलेलं आणि ताजं दही आपल्याला इथे वापरायचं आहे. तुम्ही इथे आंबट दही वापरलं तर ग्रेव्ही सुद्धा आपली आंबटसर लागणार. नंतर अर्धा चमचा यामध्ये तिखट लाल मिरची पावडर टाकायची, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा सुंठ पावडर टाकायची, 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची. ही तिखट नसते पण याने भाजीला रंग खूप छान येतो. नंतर 1 ते 1.5 चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे. पाव चमचा हिंग टाकायची आणि अर्धा ते 1 चमचा यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची. नंतर मिक्सरचं झाकण लावायचं आणि मिक्सरला याला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला गरज वाटली तर यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल. इथे मिक्सरला मी वाटून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी अशी याची पेस्ट बनवून तयार झालेली आहे. ही पेस्ट आपण बाजूला ठेवून घेऊ आणि दुसरीकडे आपले गट्टे सुद्धा शिजून झाले की नाही ते चेक करून घेऊ.
तुम्ही बघू शकता गट्ट्यावरती मस्त फोडी आलेल्या आहेत आणि गट्टे पाण्यावरती तरंगत सुद्धा आहेत. याचाच अर्थ गट्टे मस्त शिजून झालेले आहेत. गॅस बंद करून घेऊ आणि हे गट्टे पाण्यामधून बाहेर काढू. गट्टे शिजवून उरलेलं हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे, तर हे पाणी आपल्याला ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे. या पाण्यामुळे ग्रेव्ही छान चविष्ट बनते आणि दाटसर सुद्धा बनते. हे पाणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. दुसरीकडे गट्टे सुद्धा मी पूर्ण थंड करून घेतलेले आहेत. याला कट करून घेऊ. तुम्ही बघू शकता आतमध्ये मस्त शिजलेले आहेत. या रोलला आपण छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे याची जाडी बघू शकता. अर्धा ते पाऊण इंच एवढं जाड आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. याच जाडीचे सर्व गट्टे मी कापून घेते. इथे सर्व गट्टे कापून झालेले आहेत. आजपर्यंत मस्त व्यवस्थित शिजलेले आहेत आणि मस्त हलके फुलके झालेले आहेत. आता आपल्याला हे गट्टे तळून घ्यायचे आहेत. गट्टे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेलामध्ये बसणार एवढेच गट्टे आपल्याला एका वेळेस सोडायचे आहेत. मध्यम ते मोठ्या आचेवरती हे गट्टे आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. गट्टे तळल्यामुळे मस्त खुसखुशीत होतात आणि टेस्टी बनतात. पण जर तुम्हाला गट्टे तळायचे नसेल तर डायरेक्टली ग्रेव्हीमध्ये सुद्धा टाकू शकता. इथे गट्ट्यांना मस्त तांबूस रंग आलेला आहे. याला आपण तेलामधून बाहेर काढून घेऊ. गट्ट्यांचा कलर आणि टेक्स्चर बघूनच कळत आहे की गट्टे मस्त खुसखुशीत झालेले आहेत. याच पद्धतीने उरलेले सर्व गट्टे आपण तळून घेणार आहोत. इथे मी सर्व गट्टे तळून घेतलेले आहेत. मस्त तांबूस रंग आलेला आहे आणि खुसखुशीत झालेले आहेत. हे तळलेले गट्टे तुम्ही टी टाइम स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता. खूप अप्रतिम लागतात. आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊ. ज्या तेलामध्ये गट्टे तळून घेतले तेच तेल मी ग्रेव्हीसाठी वापरत आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक तमालपत्र टाकायचं, थोडंसं जिरं टाकायचं. जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये कसुरी मेथी टाकायची. अर्धा चमचा खड्या मसाल्यांची भरड टाकायची. याऐवजी तुम्ही अख्खे खडे मसाले सुद्धा टाकू शकता. ग्रेव्हीला छान रंग येण्यासाठी यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची आणि सर्व मसाले थोड्या वेळ तेलावरती परतून घ्यायचे. नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि कांदा, टोमॅटो, दही आणि मसाल्याचं वाटण यामध्ये टाकायचं. वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत आणि टेक्स्चर थोडंसं दाणेदार होईपर्यंत तेलावरती छान परतून घ्यायचं आहे. या वाटणामध्ये पाणी टाकायची घाई आपल्याला करायची नाही आहे. कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा जायला हवा तोपर्यंत आपल्याला हे वाटण तेलावरती परतून घ्यायचं आहे. इथे वाटणाने मस्त तेल सोडलेलं आहे आणि टेक्स्चर सुद्धा मस्त दाणेदार झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. मिक्सरचं भांडं विसळून ते पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे. अगदी अर्धी वाटी पाणीच यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. गट्टे शिजवून उरलेलं पाणी सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं असल्यामुळे इथे पाणी आपल्याला थोडं जपूनच टाकावं लागेल, नाहीतर पाण्याचं प्रमाण जास्त होणार. वाटण आणि पाणी एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये गट्टे शिजून उरलेलं सर्व पाणी टाकून घेऊ. अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ टाकायचं. पाणी टाकल्यानंतर इथे गॅस मी मोठा केलेला आहे. आता याला उकळी येऊ द्यायची आहे. तर उकळी येईपर्यंत आपल्याला यामध्ये चमचा एकसारखा ढवळत ठेवायचा आहे. दही टाकलेलं असल्यामुळे हा रस्सा फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे एकसारखं याला ढवळत राहायचं. रस्स्याला मस्त उकळ्या फुटलेल्या आहेत. आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि लगेचच तळलेले गट्टे यामध्ये सोडायचे आहेत. भाजीमध्ये गट्टूचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. गट्टे रस्स्यामध्ये टाकल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 मिनिटांसाठी कमी ते मध्यम आचेवरती आपल्याला हे गट्टे शिजवून घ्यायचे आहेत. शिजवत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही. जवळपास 15 मिनिट झाले गट्टे शिजत आहेत. रस्सा तुम्हाला यापेक्षा सुद्धा जास्त घट्ट हवा असेल तर या भाजीला 5 मिनिट जास्त शिजवून घ्यायचं. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकल्यानंतर परत 1 ते 2 मिनिट मी याला शिजवून घेतलेलं आहे. दही आणि बेसन पीठ वापरलेलं असल्यामुळे थंड झाल्यानंतर ही भाजी यापेक्षा सुद्धा घट्ट होते. इथे गट्टूची भाजी किंवा गट्टे की सब्जी तयार झालेली आहे. थोडीशी थंड झाल्यामुळे ग्रेव्ही सुद्धा मस्त दाटसर बनलेली आहे. भाजीला रंग आणि तरी सुद्धा खूप जबरदस्त आलेली आहे. गट्टूची भाजी बनवण्याची संपूर्ण रेसिपी तुम्ही तर बघितलीच आहे. रेसिपी बघून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की या भाजीची खरी चव कशी असणार.
गट्टूची भाजी मी बनवली त्यामुळे ही चांगलीच झाली असं नाही, तर तुम्ही याला घरी बनवून बघा, तुमचे पैसे पूर्ण वसूल होणार. घरात भाजीला काही नसेल किंवा थोडंसं वेगळ्या चवीचं चमचमीत असं खावंसं वाटत असेल, ते पण कमी बजेटमध्ये, तर ही भाजी उत्तम पर्याय आहे. जोपर्यंत ही भाजी तुम्ही घरी करून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला या भाजीची ओरिजिनल टेस्ट किंवा खरी चव कळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही भाजी तुम्ही घरी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. सर्वात आधी आपण भाजीसाठी वाटण बनवून घेऊ. त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन त्याची साल काढून घेतलेली आहे. हा साल काढलेला कांदा आपल्याला डायरेक्ट गॅसवरती काळा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मी इथे चाकूच्या मदतीने कांदा गॅसवरती भाजून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गॅसवरती जाळी ठेवू शकता आणि त्यावरती हा कांदा छान भाजून घेऊ शकता. सर्व बाजूने कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत. तर इथे मी खोबऱ्याची अर्धी वाटी घेतलेली आहे. घेतलेलं सुकं खोबरं सुद्धा आपल्याला डायरेक्ट गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबऱ्यामध्ये तेल असल्यामुळे ते डायरेक्ट पेट घेते, त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करायची आणि छान काळपट रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं. दोन्ही बाजूने खोबरं मस्त भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त काळपट असा रंग आलेला आहे. भाजून घेतलेलं सुकं खोबरं पूर्ण थंड झाल्यानंतर त्याचे या पद्धतीने छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. नंतर झाकण लावण्याची शक्य तितकी बारीक पावडर आपल्याला इथे करून घ्यायची आहे. सुकं खोबरं लवकर बारीक वाटल्या जात नाही, त्यामुळे सुरुवातीलाच आपण पाणी न टाकता याला थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. भाजून घेतलेला कांदा सुद्धा आपल्याला यामध्ये कापून टाकायचा आहे. नंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकायच्या. 4 ते 5 हिरवी मिरची टाकायची. तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावण्याचं वाटण करून घ्यायचं. वाटण करत असताना आपल्याला गरजेनुसार यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा टाकायचं आहे. तर वाटण करत असताना यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून मस्त बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे. इथे मी भाजीसाठी लागणारे सर्व मसाले आधीच प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. पाऊण चमचा हळद, अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर. माझ्याकडे अद्रक नसल्यामुळे इथे मी पाव चमचा सुंठ पावडर वापरलेली आहे. थोडीशी कसुरी मेथी, पाव चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक मोठा चमचा मटन मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ. आता आपण रस्सा बनवायला घेऊ. तर त्यासाठी कढईमध्ये 3 पडी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. या तेलामध्ये आपल्याला अगदी थोडीशी मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर एक तमालपत्र तोडून टाकायचं. थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची. पाव चमचा यामध्ये जिरं टाकायचं आणि थोडंसं हिंग टाकून तेलावरती 4 ते 5 सेकंद परतून घ्यायचं. आता यामध्ये बनवून घेतलेलं सुकं खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकायचं आहे. वाटण तेलामध्ये टाकल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. सुकं खोबरं आणि कांदा आपण आधीच भाजून घेतलेलं असल्यामुळे वाटण लवकरात लवकर तेल सोडायला सुरुवात करते. वाटणाने बऱ्यापैकी तेल सोडलेलं आहे. यामध्ये आपण काढून घेतलेले सर्व मसाले टाकून घेणार आहोत. मसाले टाकल्यानंतर गॅस सर्वात कमी करायचा आणि कमी आचेवरती मसाल्यांमधला सर्व कच्चेपणा जाईपर्यंत मसाले सुद्धा तेलावरती छान फ्राय करून घ्यायचे. जवळपास 30 ते 40 सेकंद मंद आचेवरती मसाले सुद्धा परतून घेतलेले आहेत. यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. तर सुरुवातीला ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवून घेतलं ते भांडं मी विसळून यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पाणी यामध्ये थोडंसं कमी वाटत असल्यामुळे परत अर्धी वाटी पाणी मी यामध्ये वाढवलेलं आहे. पाणी मसाल्यांमध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि एकत्र करून झाल्यानंतर कमी ते मध्यम आचेवरती मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण किंवा मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता वाटणाने मस्त तेल सोडलेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. तर इथे मी जवळपास 2 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. इथे तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पाणी टाकताना शक्यतो गरम पाणीच टाकायचं, त्यामुळे कुकिंग प्रोसेस फास्ट होते आणि तर्री सुद्धा छान येते. इथे रस्स्याला मस्त उकळी आलेली आहे. आता गॅस सर्वात कमी करायचा आणि रस्सा मंद आचेवरती शिजवायला ठेवायचा. तोपर्यंत आपण पुढची स्टेप बघू. इथे मी 1 वाटी हरभरा डाळ किंवा चणा डाळ 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवली होती आणि भिजवून झाल्यानंतर त्यामधलं सर्व पाणी नितळून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. या डाळीमध्ये 2 लसूण पाकळ्या, 1 छोटीशी हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. नंतर झाकण लावून मिक्सर चालू बंद करून आपल्याला थोडंसं जाडसर असं दळून घ्यायचं आहे किंवा वाटून घ्यायचं आहे.
तुम्ही बघू शकता इथे मी हरभऱ्याची डाळ मस्त वाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता की मी याला खूप जास्त बारीक पेस्ट बनवली नाही किंवा खूप जास्त दाणेदार सुद्धा ठेवलेली नाही. तुम्ही याचं टेक्स्चर सुद्धा बघू शकता. ही डाळ आपल्याला आता तळून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा आपण भजी सोडतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. दुसरीकडे गॅसवरती मी तेल छान मध्यम आचेवरती मध्यम असं गरम करून घेतलेलं आहे. तेल मस्त गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपण चणा डाळीची भजी बनवून घेणार आहोत. इथे तुम्ही छोटी मोठी तुम्हाला हव्या त्या साईजची भजी बनवून घेऊ शकता किंवा वाटलेल्या चणा डाळीचे मुटके बनवून तेलामध्ये तळून सुद्धा घेऊ शकता. मध्यम आचेवरती भजी आपली इथे तळून झालेली आहे. फक्त ही भजी तळत असताना खूप जास्त कडक सुद्धा बनवायची नाही. ही भजी जर कडक बनली तर ती रस्सा लवकर शोषून घेत नाही. त्यामुळे हलकीशी मऊच आपल्याला याला ठेवायचं आहे. याच पद्धतीने आपल्याला उरलेली सर्व भजी बनवून घ्यायची आहेत. भजी तळून होत होती तोपर्यंत दुसरीकडे आपला रस्सा सुद्धा मंद आचेवरती मस्त शिजलेला आहे. यामध्ये बनवून घेतलेली आपल्याला भजी टाकायची आहेत. तर इथे मी चणा डाळीची अर्धीच भजी टाकलेली आहे आणि उरलेली अर्धी भजी तशीच खाण्यासाठी खूप छान लागतात. तर त्यासाठी मी ती बाजूला ठेवलेली आहे. रस्स्यामध्ये भाजीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यावरती झाकण ठेवायचं आणि कमी ते मध्यम आचेवरती आपल्याला रस्सा छान आटेपर्यंत आणि टाकलेली भजी छान मऊसूत शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. जवळपास 4 ते 5 मिनिट भाजी मी शिजवून घेतलेली आहे. भजी सुद्धा मऊसूत शिजलेली आहे आणि भाजीला तर्री सुद्धा मस्त आलेली आहे आणि रस्स्याचा घट्टसरपणा सुद्धा तुम्ही बघू शकता. सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर वेळेवर धुवून टाकलेली असल्यामुळे ती मोकळी सुटसुटीत दिसत नाही आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करून घेतलेला आहे. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आज आपण काळं वाटण वापरून इथे भाजी बनवली असल्यामुळे भाजीला रंग सुद्धा खूप अप्रतिम आलेला आहे. भाजी फक्त दिसतानाच नॉनव्हेज सारखी दिसत नाही आहे तर चवीला सुद्धा खूप अप्रतिम झालेली आहे. तुम्ही घरी एक वेळ नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर ही भाजी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. शेजारी बेल बटन दाबून ऑल वरती क्लिक करा. त्यामुळे तुम्ही अशाच नवीन नवीन आणि छान छान रेसिपी पाहू शकता.